4 जानेवारी 2026ची ती रात्रीचे 11 वाजता अजय कंटाळून घरी आलेला होता. घरी आल्यानंतर दरवाजा उघडतो आणि बॅग तिथं सोफ्यावरती टाकून त्याच्या रूममध्ये जातो. त्यावेळेला बघतो तर काय, त्याची बायको कुत्र्यासारखी वाकलेली आहे आणि अजयचाच जिगरी मित्र पाठीमागून घालत आहे. त्यावेळेला त्याने हे दृश्य बघितलं आणि हे बघितल्यानंतर त्या अजयने त्याच्या बायकोसोबत आणि त्याच्या मित्रासोबत असं काही केलं नाही, अंदाज लावू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लय वेगळी गोष्ट आहे, पूर्ण स्टोरी सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, अजय नावाचा 28 वर्षीय व्यक्ती MIDC मध्ये दिवसभर 12 तासाची ड्युटी करायचा. त्याच्यानंतर कंटाळून घरी येऊन निवांत झोपून जायचा. त्याचं आयुष्य असं चालू होतं. अचानक त्याच्या वडिलांनी ठरवलं की पोरगा भरपूर कष्ट तर करतोय, याला एखाद्या महिलेच्या जोडीची गरज आहे, हा म्हणजे की चांगलं संसार करेल, असा विचार करून त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी एक स्थळ बघितलं. पोरीचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं होतं, नोकरी तर नव्हती करत, ग्रॅज्युएशन करून घरीच बसलेली होती. स्मिता नावाची पोरगी, दिसायला एकदम सुंदर अशी पोरगी होती, पण तिचं चालचलन ठीक नव्हतं. तिने ग्रॅज्युएशन होईपर्यंत 4 लफडी केलेली होती. 4ही पोरांपासून गर्भवती राहिलेली होती. स्मिताचे वडील पण आता कंटाळून गेलेले होते. ग्रॅज्युएशन झाले की तिला घरी बसवलं आणि आता तिच्यासाठी पण स्थळ बघायला चालू होतं. त्यावेळेलाच अजयच्या वडिलांची त्याच्यासाठी मागणी आली. अजयचे वडील म्हणले की आमचा पोरगा MIDC मध्ये काम करतोय, 20-25 हजार रुपये पगार आहे, ऑपरेटर म्हणून काम करतोय, तर तुमची पोरगी आमच्या पोरासाठी चांगली राहील, दोघांचा सुखी संसार चालेल. आता अजयच्या वडिलांना हे माहीत नव्हतं पोरगी किती रंगीलबाज आहे. या स्मिताचे वडील पण खुश झाले आणि म्हटले की चला खपली कशी तरी, आता हिचं तोंड बघावं लागणार नाही, मला कसं तर देऊन टाकू. म्हणून स्मिताच्या वडिलांनी अजयसोबत तिचं लग्न लावून दिलं. लग्न झालं. आता स्मिता आणि अजय चांगल्या पद्धतीने राहत होते. अजय खुश झाला होता, एक चांगली सुंदर पत्नी मिळाली. ना मोठी नोकरी होती, ना कुठे प्रॉपर्टी होती, तरी एक चांगली पोरगी मिळाली. त्यामुळे अजय म्हणला की माझं आयुष्य तर सुधारलं आता. अजय मोठ्या जोमाने काम करायचा. स्मिताला जे काही पाहिजे ते पुरवण्याचा प्रयत्न करायचा. ती ज्या गोष्टीवरती हात ठेवल ते सगळं तिला मिळावं असं म्हणायचा आणि पूर्ण दिवस रात्र कष्ट करून पैसा आणून स्मिताच्या हातात द्यायचा. अजय आजकाल जास्तच कामामध्ये व्यस्त असायचा. स्मितासोबत बोलण्यासाठी त्याच्याकडे 5 मिनिटंही वेळ नसायचा. तसे काम पण तिच्यासाठीच करत होता तो, असं नाही की दुसऱ्यासाठी करतोय. तिच्यासाठीच काम करायचं, पण ते स्मितानं समजून घ्यायला पाहिजे ना. असं करत करत या दोघांच्या लग्नाला 3-4 वर्ष झाली होती. एक लहान मुलगा होता, त्यामुळे ही स्मिता त्याच्या कामामध्ये व्यस्त असायची. हा अजय MIDC मध्ये काम करून तिच्यासाठी पैसा कमवून द्यायचा, घर चालायचं, कसं तर चालू होतं. अजयचे वडील काही दिवसांपूर्वीच एक्सपायर झालेले होते, त्यामुळे आता त्यांच्या घरी कोणीच नव्हतं. अजय आणि अजयची पत्नी आता घरी बसून बसून कंटाळलेली होती. त्यावेळेला अजयची पत्नी स्मिता त्याला म्हणते की मला खूप कंटाळा आला, आता लहान पोरगं पण राहिलं नाही, ते त्याच्या पद्धतीने खेळतंय, मलाही काहीतरी काम पाहिजे आहे. तर तुमचा जो मित्र आहे ना सुनील, त्याची बायको घरी बसून साडीच्या वरती ते चमकी वगैरे ते आहे बसवती, त्याला विचारा बरं ते कसं करते, किती पैसे मिळतात. त्यावेळेला अजय म्हणतो की हो विचार तुम्ही, तू करणार आहे का? त्यावेळेला स्मिता म्हणते हो चालेल की करेल. अजय त्याच्या मित्राला विचारतो, त्यावेळेला तो म्हणतो हो चालतंय की, मी आणून देईल उद्या सामान, बसवून द्यायला आणि जे काही पैसे बनतील ते मी आणून देईल. दुसऱ्या दिवशी अजयचा मित्र सुनील जे काही साहित्य आहे ते एका बॅगेमध्ये भरतो आणि या स्मितापाशी आणून देतो. स्मिता पण मोबाईलवरती बघून पूर्णपणे काम बरोबर करून देते, तिला त्याचे चांगले पैसे मिळतात. आता स्मिताला हे काम भारी वाटलं, सोपं होतं, घरी बसून व्हायचं आणि काहीच लई टेन्शन नव्हतं. त्यामुळे आता हळूहळू रेग्युलर काम करायली. आता जो अजयचा मित्र आहे हा रेग्युलर घरी यायला लागला होता, त्यामुळे या दोघांमध्ये संवाद वाढला. संवाद जसा वाढला की या दोघांमध्ये पुढे चालून प्रेम घडलं. प्रेमाचं रूपांतर संबंधामध्ये झालं. अजय ज्या वेळेला घरी नसायचा त्यावेळेला त्याची पत्नी त्याच्याच मित्रासोबत संबंध करायची. लहान लेकरू साईडला तिथंच बसलेलं असायचं, त्याच्यासमोरच हे दोघं संबंध बनवायचे. ही खूप वाईट परिस्थिती होती. पण आता अजयच्या पत्नी स्मिताला हे काही समजत नव्हतं. तिला फक्त दिसत होता त्याचा मित्र सुनील, त्याच्यासोबतच ती आयुष्य घालायचा विचार करत होती. इकडे दिवस रात्र कष्ट करणारा अजय, त्याला याच्याबद्दल कसलीही कल्पना नव्हती. 6 जानेवारी 2026च्या सकाळी 10 वाजता अजय MIDC मध्ये मशीन ऑपरेट करत असताना त्याच्या अंगावरती मशीन पडून अपघाती मृत्यू झाला. पूर्ण कारखाना त्याच्यापाशी येऊन बघत होता, चेक करत होता. सगळे लोक हळहळ व्यक्त करत होते काय झालं. पूर्ण कंपनीमध्ये हाहाकार पसरला. आता अजयच्या पत्नीला कळवण्यात आलं. अजयची पत्नी तिचं लहान लेकरू घेऊन दवाखान्यामध्ये येऊन रडत होती
सगळ्या लोकांना खूप दुःख झालं होतं, वाईट वाटत होतं. एक लहान पोरगं, एक चांगली बायको आणि असं अजयसोबत काय झालं. कंपनीने 10-15 लाख रुपयाचं कॉम्पन्सेशन दिलं होतं अजयच्या बायकोच्या हातात. त्यामुळे आता ती कसा तर संसार चालवणार होती. पण कंपनीचा जो मालक होता त्याला थोडा शक येत होता. म्हटला की आम्ही तर 2 दिवसापूर्वी मशीनचं इन्फेक्शन केलं होतं. तर हे कसं काय होऊ शकतं? त्याने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. हा अपघात नसून घातपात आहे असा विचार येतोय माझ्या मनात, म्हटला पोलिसांना. त्यावेळेला पोलिसांनी पूर्ण चौकशी करायला चालू केली. त्यावेळेला पोलिसांना असं काही समजलं. त्याच्यावरून पोलीस त्या स्मिताच्या घरी गेले. स्मिताला अटक केली. त्या अजयच्या मित्राच्या घरी गेले, सुनीलच्या, त्यालाही अटक केली. अजयच्या घराच्या शेजारचे लोक आता पोलीस स्टेशनमध्ये येऊन कालवा करायला लागले आणि म्हणाले की या पोरीचा नवरा 5-6 दिवसापूर्वीच वारला आहे आणि तुम्ही तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलाय, नेमकं कशापायी? त्यावेळेला पोलिसांनी जे सांगितलं ते ऐकून हे सगळं शेजापाजारी घरी जाऊन बसले. तर विषय असा झाला होता, काही दिवसांपूर्वी अजय अचानक ड्युटी संपवून रात्री घरी आलेला होता. त्यावेळेला त्याने दरवाजा उघडला, त्याची बॅग सोफ्यावरती ठेवली आणि त्याच्या बायको आणि लेकराला शोधत शोधत तो त्याच्या रूममध्ये गेला. त्यावेळेला त्याचा मित्र सुनील आणि त्याची बायको शरीरसंबंध करत होते, ते पण अनैसर्गिक पद्धतीने. त्याची बायको वाकलेली होती आणि मागच्या दाराने त्याचा मित्र आत जात होता. आता हे सगळं दृश्य बघून अजय तर त्या ठिकाणी ब्लँक झाला होता. त्याला काही समजत नव्हतं. मी एवढं कष्ट करतोय कोणासाठी? हिच्यासाठी, आणि ही काय करते? घोड्यासारखी वागते दुसऱ्यापुढे. त्या दिवशी अजयने सुनील आणि त्याच्या बायकोला तिथं बसवलं आणि विचारलं की किती दिवसापासून चालू आहे? त्यांनी सांगितलं की 1.5 वर्ष झालं. तर आता हे कधीपर्यंत चालणार आहे? स्मिताने सांगितले की आयुष्यभर. सुनील अजयला म्हणाला की तू तर जिगरी मित्र होता की रे, तू असं काय केलं? तो म्हणाला की काय करणार? ते आता झालं, होऊन गेलं. आता काय करू शकत नाही. त्यावेळेला त्याने विचारलं की आता काय करायचं, काय पर्याय? स्मिता म्हणाली की आम्ही तर दोघं सोबत राहणार आहे. अजय म्हणाले की मग या लहान लेकराचं काय करायचं? स्मिता म्हणली राहू दे तुझं पोरगा तुझ्यापाशी. त्यावेळेला अजय म्हणला नाही, तू सोबत नाही तर ह्याला ठेवून काय करणार आहे? तुझ्या आई निघलेलं तूच घेऊन जा. आता याच्यावरून त्यांच्यामध्ये हा वाद झालेला होता. हा वाद आता भरपूर मोठा झालेला होता. अजयने धमकी दिली कोर्टामध्ये जाण्याची. ही जी पूर्ण घटना घडली, दोघं सापडल्यानंतर या तिघांमध्ये जे संभाषण झालं होतं त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं होतं. त्यावेळेला तो 2-3 दिवसानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या दोघांविरोधात कंप्लेंट करणार होता. त्याच्या अगोदरच या अजयसोबत ही घटना घडली होती. घटना घडली होती म्हणण्यापेक्षा या अजयच्या मित्राने, सुनीलने, त्याच मशीनवरती ऑपरेटर होता. तो पण त्याच MIDCमध्ये काम करत होता. त्याने त्याची ड्युटी संपल्यानंतर तिथे काहीतरी मशीनमध्ये बिघाड केला आणि अजयला धोका होईल असं काहीतरी केलं. त्यामुळे अजयचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आता यामध्ये मित्रांनो, अजयचा मित्र जो आहे सुनील, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. स्मिताला पण ताब्यात घेतलं आहे. या दोघांवरती तर पोलीस कारवाई करणारच आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? यामध्ये चूक कोणाची? आणि ही जी घटना तुम्हाला सांगितली, ही तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही, तर याच्यातून तुम्हाला काहीतरी बोध मिळावा आणि तुम्ही पुढे सावध राहावं अशा घटनांपासून, याच्यासाठी सांगितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.